क्रायसिस ऑफ आयडेंटिटी, आसाम, ईशान्य आणि आपण. शनिवार 5 एप्रिल 1980. आसाम हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज डिस्टर्ब्ड एरिया. लष्कराला विशेष अधिकार देण्यात आले आहेत आणि 6 एप्रिलला आमची उत्तर पूर्वी सीमावर्ती रेल धावायला सुरुवात झाली. कधी ब्रॉडगेजवरून, कधी मीटरगेजवरून किंवा ट्रक, एसटी, जीप यांचे रूळ करून. वाटेतल्या वेगवेगळ्या स्टेशनांवर भेटलेली माणसं सर्व तऱ्हांची माहिती पुरवत गेली. अधाशासारखी माहिती गोळा करत गेलो. आघाडीवर घडामोडी वेगानं घडत होत्या. आसाम मोठ्या घरातल्या फडताळाच्या खोलीसारखा आहे. म्हणजे कच्चा माल घेण्यासाठी फक्त ती खोली उघडायची. एरवी घरातल्यांच्या दृष्टीनं त्या खोलीला अस्तित्वही नसतं तसं. पण या आसामनं गेल्या नोव्हेंबरपासून असं काही अभूतपूर्व जनआंदोलन उभं केलं आहे की सर्व देशाचं लक्ष तिकडे वेधलंय. म्हणून आम्ही त्याचा प्रत्यक्ष स्थळी जाऊन अभ्यास करण्यासाठी आसामला आलो आहोत. त्या दिवशीच आसाम अशांतताग्रस्त विभाग म्हणून जाहीर झाला होता. बंगालमधून रेल्वेतून जाताना लोक या आंदोलनाविषयी कुत्सितपणे तर बोलतच होते, पण तळहातावर शीर घेऊन जावं लागेल असा बागुलबुवा आम्हाला दाखवत होते. ब्रह्मपुत्रेवरचा मोठा पूल ओलांडून गुवाहाटीत शिरलो तर वेगळंच चित्र होतं. संध्याकाळचे 7च वाजले होते. नुकताच पावसाचा एक शिडकावा होऊन गेल्यामुळे गुवाहाटी चकचकीत धुतल्यासारखं वाटत होतं. कमी वर्दळ असलेले रस्ते, बंद दुकानं, मंद जळत असलेले रस्त्यांवरचे दिवे आणि त्याखालून क्वचित खडखडत जाणारी एखादी सायकल रिक्षा, हे वातावरण असं होतं की गुवाहाटी शांतताग्रस्त वाटत होतं. आसाम छात्र परिषदेच्या ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आसूच्या कार्यालयात गेलो. कॉटन कॉलेज रस्त्याला युनियन हॉल ही वास्तू आहे. कुठल्या विद्यार्थी संघटनेची स्वतंत्र इमारत असेल ही कल्पना करणं आपल्याला जरा कठीण आहे. या हॉलवर मात्र वर्दळ चालू होती. फोन खणखणत होता. दुसऱ्या दिवशीच्या सत्याग्रहांची योजना, पत्रकं, झेंडे तयार होते. नारिंगी पंपिंग स्टेशनवर निरोधनं करणाऱ्या सत्याग्रहींच्या तुकड्या बसमधून परतत होत्या. नवीन तुकड्या रवाना होत होत्या. सहलीला चालल्यासारखे लोक आपापले डबे घेऊन खेड्यापाड्यातून आले होते. नारिंगी इथून तेलाचा एक थेंब जाऊ नये यासाठी तिथं 24 तास धरणं चालू होतं. त्या कार्यालयाच्या खोलीत भिंतीवर गोळीबारात मृत झालेल्या काही शहीदांचे फोटो लावलेले होते. एका भिंतीवर लासित बरफुकन या आसामच्या इतिहासातल्या पराक्रमी सेनापतीची तस्वीर होती आणि एका कोपऱ्यात कैलासवासी ज्योतिप्रकाश अगरवाल यांचं चित्र होतं. हे मूळचे मारवाडी, पण आसामात येऊन ते आसामी बनले. आसामी भाषेतून त्यांनी अप्रतिम साहित्य निर्मिती केली. त्यामुळे आसामी समाजात एकरूप न होणाऱ्या विदेशी घुसखोरांविरुद्ध चालू असलेल्या या आंदोलनाचं श्री ज्योतिप्रकाश अगरवाल हे एक स्फूर्तीस्थान आहे. एखादा साहित्यिक जनआंदोलनाचा स्फूर्तीदाता होतो याची मराठी माणसाला तूर्त कल्पनाच करायला हवी. अधिकाधिक पाहत गेलो तसतशा आंदोलनाच्या अनेक पाकळ्या उलगडत गेल्या. दुसरा दिवस म्हणजे 10 एप्रिल सत्याग्रहाच्या त्या टप्प्याचा शेवटचा दिवस होता. सकाळी श्री रजनीकांत देव शर्मा या सुप्रसिद्ध आसामी साहित्यिकांची भेट घेऊन आम्ही युनियन हॉलवर परतलो तर सत्याग्रहाला सुरुवात झालेलीच होती. समोर 2-3 फुटबॉलची मैदानं बसतील एवढं मोठं पटांगण होतं. ते माणसांनी फुलवून गेलं होतं. तिथून दिसणारे चौक, रस्ते सर्व दिशांना जनसागराच्या अक्षरशः लाटा उचंबळत असल्यासारखं दिसत होतं. आपल्या मागण्या मान्य करून घ्यायला सरकारवर दबाव आणण्यासाठी डेप्युटी कमिशनरच्या कार्यालयासमोर सत्याग्रह चालू होता. सर्व विदेशी परत जा. आसाम केवळ पिळवणुकीसाठी नाही, इन्कलाब जिंदाबाद या घोषणांचा गजर होत होता. पण शब्दातही कुठे हिंसकता नव्हती, कृतीत तर सोडाच. लोक 2-2च्या रांगांमध्ये उभे. चौकामध्ये उभा असलेला एखादाच विद्यार्थी एकेका रस्त्याच्या सत्याग्रहींना पुढे चाल देत होता. घोषणांचा कल्लोळ कायम चालू होता. रांगांचा जो गट कमिशनरच्या कार्यालयासमोर येईल तो जास्ती आवेशाने घोषणा द्यायचा, एवढंच. त्यांना नावापुरती अटक होत होती आणि लगेच सोडून दिलं जात होतं. सकाळी रांगेत उभं राहून दुधाच्या बाटल्या घेऊन जावं तितक्या सहजपणे लोक अटकेतून सुटून परतत होते. मतमोजणी करतात तशी एका मंडपात सत्याग्रहींची गिनती ठेवली जात होती. डीसीच्या कार्यालयासमोरच्या झाडाखाली पोलीसही शांत बसून होते.
उन्हं वर येत होती, पण त्याहूनही अधिक तापवणारी गोष्ट ते कित्येक वर्ष सहन करत असल्यानं जणू त्यांना उन्हाचं काही वाटत नव्हतं. हे सर्व पाहत रस्त्यांवरून आम्ही फिरत होतो. बरोबर रातुल नावाचा एक विद्यार्थी होता. तो आवश्यक माहिती पुरवत होता. सत्याग्रहींमध्ये सर्व वयांचे, पेशांचे, जाती, धर्म, प्रांतांचे लोक दिसत होते. अगदी हातगाडीवाला, पानवाला, सायकल रिक्षावाला इथपासून ते सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, शिक्षक असे समाजाचे सर्व स्तर एक मनानं उपस्थित होते. जाणारा मोर्चा पाहत रस्त्याच्या कडेला उभं राहून खवचटपणे हसणारा वर्ग अनुपस्थित होता. असमिया समाजाचा असा एकही भाग नसेल की जो या आंदोलनापासून अलिप्त आहे. स्त्रिया सुद्धा बहुसंख्येनं दिसत होत्या. बऱ्याच स्त्रियांनी पांढऱ्या साड्या नेसल्या होत्या. महिला मंडळात जाताना सुद्धा सजत नसतील एवढ्या त्या नटून आल्या होत्या. एखाद्या समारंभाला चालल्यासारख्या, पण घोषणा मात्र मनापासून देत होत्या. सर्वांच्या हातात गांधीजींचं चित्र आणि सत्याग्रही अशी पाटी होती. महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीही रांगांमधून पुढे सरकत होत्या, पण कुठेही थिल्लरपणा दिसत नव्हता. आणि हे सर्व दाखवताना त्या रातुलच्या छातीत अभिमान मावत नव्हता. सगळं वातावरण झपाटलेलं होतं. हे पाहत असतानाच सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत चौधरी भेटले. उन्हात उभं राहून त्यांचा उजळ चेहरा लालबुंद झाला होता. घामाच्या धारा लागल्या होत्या, पण धोत्राचा सोगा हातात धरून ते तळतळून आम्हाला सांगत होते की पहा, हे सर्व किती शांतपणे चाललंय आणि आमचं सरकार याला अशांतताग्रस्त म्हणतं, लष्कर पाठवतं. आंदोलनाला वापरलेल्या विघटनवादी या शब्दाचा तर त्यांना संतापच आला होता. याचाच नाही, सर्व समाजाचा संताप सात्विक रीतीनंच प्रकट होत होता. सगळा दिवस असा वादळी गेला. रात्री नारिंगी इथं निरोधनं बघायला गेलो होतो. सरकत्या रंगमंचावरून एकाहून एक चढत जाणारे अंक समोर यावेत तसा हा एक अनुभव होता. आसाममध्ये तेल खाणींमधून काढलं जाणारं तेल नळांमधून बिहारमधल्या बरौनी इथं शुद्धीकरणासाठी जातं. जवळजवळ 800 मैलाचे नळ यासाठी टाकलेलेत. आसाममधून निघून बरौनीला पोचेपर्यंत हे नळ 74 नद्या, अनेक डोंगर आणि जंगलं यातून जातात आणि या सर्वाचं मुख्य नियंत्रण गुवाहाटीजवळ नारिंगी इथं आहे. तेलाचा पुरवठा बंद करणं हा देशाचं आपल्या समस्येकडे लक्ष वेधून घ्यायचा राजमार्ग आहे, हे ओळखून सत्याग्रहींनी इथे अचूक चाप लावला होता. हजारेक सत्याग्रही त्या पंपिंग स्टेशन कार्यालयाच्या छताखाली शांतपणे बसलेले होते. कोणी पत्ते खेळतायत, कोणी व्हायलिन वाजवतंय, टाळ्यांच्या तालावर एखादं आसामी लोकगीत गायलं जातंय. मध्यभागी गांधीजींची मोठी तस्वीर आणि त्याखाली घटनेचं रक्षण करा ही अक्षरं. काटेरी कुंपणामागच्या आवारात फोटोग्राफी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड ही पाटी मिस्किलपणे उभी होती. या आंदोलनाच्या नेमक्या विधायक भावना व्यक्त करायला एवढं पुरेसं होतं. विद्यार्थी संघटना म्हणजे ऑल आसाम स्टुडंट्स युनियन, आसू असा तिचा उल्लेख होतो. आसू अतिशय सुसंघटित आहे. शाळेपासून पदव्युत्तरपर्यंतचे विद्यार्थी या संघटनेत गुंफलेले आहेत. जिल्ह्यात शाखा आणि त्यांच्या कार्यकारिण्या काम करतात. आसूच्या अधिकाऱ्याला सक्रिय राजकारणात भाग घेता येत नाही. हे आंदोलन उभं करणाऱ्या या विद्यार्थ्यांना त्यांच्या नेत्यांना कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नाही याची खात्री असल्यानंच समाज त्यांच्या पाठीशी आहे. शिवाय आर्थिक विकासाची आवश्यकता आणि घुसखोरांमुळे असमिया संस्कृतीलाच निर्माण झालेला धोका या समाजाच्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व ते करत असल्याने आज सामान्य असमिया माणूस या आंदोलनात सरसरून ताठ उभा आहे. आसूचे अध्यक्ष आणि कार्यवाह प्रफुल्ल महंत आणि भृगू फुकन यांची आमची फारच चांगली मुलाखत झाली. हे दोघेही फार तर 25-26 वर्षांचे, कायद्याचं शिक्षण घेत आहेत. 1 वर्षापूर्वीपर्यंत एकमेकालाही ओळखायचे नाहीत आणि आता ते हातात हात घालून एकरूपतेनं काम करतात, हे जाणवतं. भृगू फुकन हा एक चांगला लेखक आहे. शिडशिडीत देहयष्टी, चष्मा आणि हनवटीवर ठेवलेली दाढी यामुळे त्याचं लेखकत्व उठून दिसतं. प्रफुल्ल महंत सर्वांना आदरणीय असलेलं व्यक्तिमत्व आहे. तो एक उत्तम वक्ता आहे असं आम्ही ऐकलं. एरवी तो फारच कमी बोलताना दिसत होता, पण लोक सतत त्याच्या भोवती वावरत असायचे. घेतले जाणारे निर्णय विद्यार्थ्यांच्या चर्चेतून आपोआप उत्क्रांत व्हायचे. एखाद्याच ठिकाणी तो आपलं म्हणणं मांडायचा
आणि ते ऐकायला सर्वजण सज्ज असलेले दिसायचे. आमच्या आणि या दोघांच्या मुलाखती नाही, गप्पा विद्यापीठ वसतिगृहातल्या भृगू फुकनच्या खोलीवर झाल्या. सर्व काळ त्यांनी प्रफुल्ल महंतला बोलू दिलं. प्रफुल्ल महंतचं बोलणंही अतिशय शांत आणि मोजकच. आसाम आंदोलनाची बाजू मांडताना त्यानं काही नवीन मुद्दे मांडले नाहीत, पण त्याच्या आत्मविश्वासपूर्ण शांततेमुळेच ते मुद्दे अधिक प्रभावी वाटत होते. 40 लाख एवढ्या मोठ्या संख्येनं विदेशी असतील तर त्यांना परत पाठवण्यात हजारो प्रश्न आहेत, ते कसे सोडवायचे? या प्रश्नाला उत्तर देताना त्यानं शांतपणे सांगितलं, त्यासाठी आवश्यक ते कायदे सरकारजवळ आहेत आणि समजा त्यांना भारतातच ठेवावं असं ठरलं तर त्यांना दुय्यम नागरिकत्व द्यावं आणि भारतभर सर्व प्रांतात वाटून द्यावं. एकट्या आसामवरच त्यांचा भार नको. बराच काळ आम्ही त्याच्याबरोबर होतो. सर्वांशीच त्याचं वागणं अतिशय नम्र होतं. आंदोलनाचा मी नेता असं त्याच्या वागण्यात अजिबात दिसत नव्हतं. प्रौढ, शांत, विचारी असं त्याचं व्यक्तिमत्व आम्हाला दिसलं. मुलाखत आटोपून त्याच्याबरोबर मोटरमधून येताना पोस्टापाशी गाडी थांबून स्वतः उतरून काही पत्र तो पेटीत टाकून आला. आज भृगू फुकन तुरुंगात आहेत. प्रफुल्ल महंत भूमिगत. सरकार सर्व शक्तीनिशी आंदोलनावर तुटून पडूनही लोक वाकलेले नाहीत. कर्फ्यू, शूट ॲट साईट, लाठी हल्ला, तुरुंग, बडतर्फी या सर्वांना हे आंदोलन पुरून उरलंय. काही गोष्टींचा लोकांना त्रास व्हायला सुरुवात झालेली होती. रॉकेल, पाणी टंचाई, पण लोकांच्या मनोधैर्याला एवढासा सुद्धा धक्का लागला नव्हता. आम्ही निघण्याच्या दिवशी दैनिक आसाम या मोठ्या वृत्तपत्राचे संपादक श्री कीर्तिनाथ हजारिका यांना भेटलो होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं, आमच्यासमोर कष्ट वाढून ठेवलेत हे दिसतंच आहे, पण तुमच्या लोकांना सांगा या देशासाठी रक्त सांडायला आम्ही तयार आहोत. बंद गळ्याचा कोट आणि जाड काड्यांचा चष्मा यामुळे चित्रात ते उगीचच उग्र रागीट वाटतात. प्रत्यक्षात आम्हाला घडलेलं त्यांचं दर्शन एकदम वेगळं होतं. धोतर झब्बा घातलेले बिरेंद्र कुमार भट्टाचार्यजी आपल्या घराच्या बाहेरच्या खोलीत बसलेले होते. प्रसन्न गप्पा मारण्याच्या मनस्थितीत होते. आधीच्याच दिवशी त्यांच्या मृत्युंजय कादंबरीला ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर झालं होतं. चला, कुठल्या तरी मृत्युंजयला पारितोषिक मिळालं तर. आसाम आंदोलनाच्या एका अचूक क्षणाला हे पारितोषिक जाहीर झालं. तापलेल्या रखरखीत वातावरणात थंडगार वाऱ्याची झुळूक यावी तशी ही बातमी होती. आम्ही दुर्लक्षित आहोत हे दुःख मनात असलेल्या असमिया जनतेला राष्ट्रीय पातळीवर असमिया भाषेचा सन्मान झाल्याचा आनंद होता. आणि अशा सर्वोच्च प्रस्थापित साहित्यिकांना हा मान मिळाल्यानंतर वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, मी प्रस्थापित विरोधी आहे. सतत नवनवीन प्रयोग करत नवे मार्ग शोधणं मला आवडतं. या वाक्यांनी ते एकदम जवळचे वाटले, म्हणून आवर्जून त्यांना भेटायला गेलो. गुवाहाटीतल्या एका टेकडीवर नवग्रह मंदिराच्या मागे त्यांचा बंगला आहे. वाटेत त्यांच्या घराची चौकशी करताना, कोण भट्टाचार्यजी, कुठे काम करतात, हे प्रश्न जनतेनं आम्हाला सुनावले. 70% जास्त अशिक्षित असलेल्या या देशातल्या साहित्यिकांच्या वाट्याला याहून वेगळं काय येणार म्हणा. बिरेंद्र कुमार भट्टाचार्यजी हे असमिया भाषेतले एक सर्वमान्य लेखक, कवी, पत्रकार, टीकाकार आहेत. सध्या ते गुवाहाटी विद्यापीठात वृत्तविद्या हा विषय शिकवतात. पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी भेटायला आले आहेत असं म्हणल्यावर या प्राध्यापकानं आमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रसन्न गप्पा मारण्याच्या मनस्थितीत असलेल्या प्रतिभावान साहित्यिकाची भेट हा क्वचितच जुळून येणारा योग आहे. त्यांना भेटून परत जाणं एवढीच अपेक्षा घेऊन आम्ही गेलो होतो, तर हा योग जुळून आला. आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला गेलो नव्हतो. लेखन हे तुम्हाला सामाजिक उत्तरदायित्व मानता की व्यक्तिनिष्ठा मानता, किंवा साहित्यिक अभिव्यक्तीला आवश्यक असलेला कलात्मक अनुभव घेताना आपली अलिप्तता तुम्ही कशी टिकवता, असल्या प्रश्नांचे हातोडे त्यांच्या डोक्यात मारायला गेलो नव्हतो. पण गप्पा रंगत गेल्या. तसतशी त्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत गेली. चिंतनशील, विचारी, स्वतःच्या एका अहमन्य साहित्यिक कोशात न गुरफटता समाजाकडे, त्याच्या समस्यांकडे डोळसपणे पाहणारा, या समस्या सोडवणं हा आपल्या जबाबदारीचा एक भाग आहे, कारण आपण त्याच समाजाचे घटक आहोत असं मानणारा, आणि विशेष म्हणजे प्रतिभेच्या अंतराळात विहार करत असून जमिनीवरून पाय न सुटलेला, हे त्यांचे पैलू 3 तासांच्या गप्पात आम्हाला दिसले. आता चालू असलेल्या आसाम आंदोलनात त्यांचा सहभाग आहे,
त्यामुळे गप्पात आलेला पहिला विषय आसाम. महात्मा गांधी हे या आंदोलनाचे नॉन प्लेइंग कॅप्टन आहेत. त्यांच्या सूत्रानुसारच हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीनं चाललंय हे सांगताना त्यांनी सत्याग्रहाचा अर्थ आम्हाला सांगितला. केवळ कायदे केल्याने समाज बदलत नाही, त्यासाठी समाज जागृती लागते. अशी समाज जागृती निर्माण करणं, कायद्याच्या पाठीशी समाजाचा आवाज उभा करणं म्हणजे सत्याग्रह. आसाम आंदोलन याच मार्गाने चाललंय हे आम्ही अभ्यासलेलं होतं. मग त्यांनीच आम्हाला प्रश्न विचारला, या आंदोलनात कुठली उणीव तुम्हाला जाणवली? आंदोलन सर्वोच्च उत्साहात असताना हा प्रश्न विचारायचं त्यांचं अवधान सुटत नव्हतं, याला विशेष अर्थ आहे. आंदोलनाला एक कार्यक्रम आहे, पण वैचारिक पाया नाही, ही आम्हाला जाणवलेली उणीव होती. त्यांनी ती लगेच मान्य केली आणि सांगितलं की मी विद्यार्थी नेत्यांना असा वैचारिक पाया हवा आहे हे सांगतोय. हे सांगताना फार तज्ज्ञ सल्लागार असल्याचा त्यांचा नूर नव्हता. त्यांची दुसरी सूचना सुद्धा महत्वाची होती. ती अशी, आंदोलनाचा एक भाग म्हणून काही विधायक विकास कार्यक्रम हाती घ्यायला हवेत. आसाम अविकसित आहे ही तक्रार करताना त्याचा विकास करायला असमिया माणसानंही कष्ट करायला हवेत, हा दृष्टिकोन डोळस आहे. याच डोळसपणे त्यांनी आमच्या इतर प्रश्नांना उत्तरं दिली. या आंदोलनातून स्वतंत्र आसाम ही फुटीर मागणी मूळ धरेल का, या प्रश्नाला त्यांच्या इतकं तर्कशुद्ध उत्तर दुसऱ्या कोणीही दिलं नव्हतं. आसाम हजारो वर्ष सांस्कृतिक भारताचा घटक आहे. ते बंध एकदम तोडून आसाम विघटनवादी होणार नाही. शिवाय ब्रिटिशांविरुद्ध लढून एक भारत घडवण्यात आसामचा सहभाग आहे. आसाम अजूनही एकराष्ट्रीयत्व म्हणजे भारतीयत्व हे आपलं मूल्य मानतो आणि फुटीरतेची चळवळ यशस्वी करायची असेल तर आसामला गनिमी युद्धाची तयारी ठेवावी लागेल. तशी तयारी आसामची नाही. या कारणामुळे आसाम कधीच विघटनवादी बनणार नाही, हे त्यांचे मुद्दे आम्हाला दिलासा देणारे होते. सरबताची पहिली फेरी या आधीच झाली होती. वीरेंद्रजी कधी सरळ बसलेले असायचे, कधी समोरच्या टिपाय खाली पाय पसरून मागे रेलून बोलायचे, कधी कोचावर पाय पसरून भिंतीला टेकायचे आणि विरळ केसातून हात फिरवून सहजपणे बाहेर बघत प्रश्नांचं उत्तर द्यायचे. गाडीनं रूळ बदलल्यासारखे विषय बदलायचे, एकातून दुसरे विषय निर्माण व्हायचे. भारतीयत्व, राष्ट्रीय ऐक्य हे शब्द आल्यावर चर्चेचा सांधा बदलला आणि गाडी संपूर्ण ईशान्य भारत या मीटरगेज रुळावर आली. नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालयमध्ये चाललेली हिंसक चळवळ, फुटीरतेची वाढती मागणी हा अगदी ताजा संदर्भ होता. भट्टाचार्यजींचा या प्रश्नाचा सखोल अभ्यास आहे. एका नागा खेड्यात काही वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून काम केलंय, त्यामुळे ते जे सांगत होते त्याला स्वानुभवाचा आधार होता. या स्वानुभवांच्या कुंचल्यानं हलकेच फटकारे देत ईशान्य भारताचं चित्र त्यांनी स्पष्ट केलं. केवळ लष्करी उपाययोजना करून हा प्रश्न सुटणार नाही. या डोंगरी जमातींची एक पद्धत असते. आपल्याकडे येणाऱ्या माणसांची ते परीक्षा घेतात आणि मग एकदा विश्वास ठेवला की निष्ठेनं त्यांची साथ करतात. नागा, मिझो, मैतेई म्हणजे मणिपूर, खासी यांच्यात भारताबद्दल असा विश्वास निर्माण करणं हा खरा मार्ग आहे. भारतापासून फुटण्यात तुमचं हित नाही. दुसऱ्या जागतिक शक्तीच्या हातातलं खेळणं व्हाल. भारतीय लोकशाहीतच त्या जमातींच्या सुरक्षिततेची हमी आहे, हे मुद्दे त्यांना समजावून द्यायला हवेत. बोलता बोलता ते एखादं फार मोलाचं वाक्य बोलून जायचे. हिंदुस्थानात सांस्कृतिक ऐक्यबंध आहे, राष्ट्र बांधणीसाठी आपण अजून त्याचा उपयोग केलेला नाही, हे सांगताना श्री भट्टाचार्यजींनी हाताची व्याख्यान मुद्रा केली असणार. हे काय वेगळं सांगायला हवं. दरम्यान तुम्हाला काही खायला आवडेल का, असं त्यांनी विचारलं. वातावरणच असं निर्माण झालं होतं की आम्ही निसंकोचपणे जरूर असं सांगितलं. समोर काही पदार्थ आणि नवे मुद्दे आले. आसाम, ईशान्य भारत हा हिंदुस्थानचा भाग आहे का नाही ही चर्चा करताना इतिहासाचा उल्लेख येणं अपरिहार्य होतं. इतिहासावरून प्राचीन काळापासून असणारे उल्लेख सांस्कृतिक ऐक्य सिद्ध करता येईल का? उदाहरणार्थ महाभारतातील नाग लोक म्हणजे आत्ताचे नागा हे धर्मानंद कोसांबी यांचं मत, असा या चर्चेचा रोख होता. वीरेंद्रजींनी यावर उपहासपूर्ण शब्दात सांगितलं की इतिहासाचा अभ्यास करतो कोण? आम्हाला जगाचा, युरोपचा इतिहास पाठ असतो, पण आमच्याच इतिहासाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. संपूर्ण ईशान्य भारतच दुर्लक्षित आहे, तिथे इतिहासाची काय कथा?
थोड्याफार फरकाने भारताच्या इतिहासाची हीच कथा आहे. या फुटीर चळवळींकडे बघण्याचा आणखी एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नागा, मैतेई, मिझो किंवा खासी हे आपल्या जमातीत नसलेल्यांना मयांग, डखार किंवा उत्खार म्हणजे बाहेरून आलेले असे शब्द वापरतात. त्यावरून त्यांना भारत विरोधी ठरवता कामा नये. हजारो वर्ष वन्यजीवन जगणाऱ्या जमाती आता सुसंस्कृत होऊन जास्त मोठ्या समाजप्रवाहात येत आहेत. त्या जमाती हे शब्द वापरतात. त्या शब्दांची भीती बाळगण्याचं कारण नाही. राष्ट्रीय जीवन प्रवाहात त्यांना कसं सामील करून घ्यायचं याचा विचार व्हायला हवा. या प्रश्नाचंही उत्तर त्यांच्याकडे होतं. सरकारी पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांशिवाय इतर मार्गांनी भारताशी अधिक संपर्क वाढवायला हवा. जयप्रकाश शांती मंडळ, विनोबाजींच्या पदयात्रा हे त्यातलेच प्रकार. या भागातील दळणवळण अधिक सुकर होणं, राष्ट्रीय ऐक्य वाढीला लागेल असं शिक्षण असणं हे त्यांनी सुचवलेले उपाय. फुटीरांच्या सशस्त्र गनिमी कारवायांना पायबंद घालण्यासाठी ब्रह्मदेश सरकारच्या मदतीनं भारत सरकारनं उत्तर ब्रह्मदेशात काही विकास प्रकल्प हाती घ्यावेत ही कल्पना तर केवळ अफलातून. या लेखकाचे विचार किती व्यावहारिक पातळीवर चालतात हे त्यातून कळत होतं. राष्ट्रीय वृत्तपत्र, पत्रकार यांनी या प्रश्नांची जास्ती दखल घ्यायला हवी. या त्यांच्या मुद्द्याला खूप महत्त्व आहे. या भागात चांगले पत्रकार येतच नाहीत असं त्यांचं म्हणणं. अशा गप्पा या अशा मुलाखत रूपानं मुद्देसूदपणे लिहिणं शक्य नाही. रसिक माणसाबरोबर फुलांनी बहरून आलेल्या बागांमधून फिरताना असल्यासारख्या या गप्पा. अमुकच रस्त्याने जायचं असं ठरलेलं नसल्यामुळे आधीच्या मुद्द्यावरून गाडी ज्ञानपीठ पारितोषिक मिळाल्यावर तुम्हाला काय वाटतं या प्रश्नावर कशी आली. पारितोषिकाचा आनंद त्यांना झालेला होताच, पण बक्षीस हा गुणवत्तेचा निकष नाही हे त्यांचं सांगणं अनेकांना दिलासा देणारं ठरावं. वात्स्यायन, कारंथ हे खरोखरच थोर आहेत हे त्यांनी म्हटल्याचा आम्हाला आनंद झाला. एकाच क्षेत्रातली श्रेष्ठ माणसं एकमेकांबद्दल चांगलं बोलणं, त्यांचे संबंध मैत्रीचे असणं हा या देशात दुर्मिळ योग आहे. नंतर त्यांनी महाराष्ट्राची बारीक सारीक चौकशी केली. मराठी साहित्य, नाटकं, चित्रपट, त्यातले नवनवीन प्रवाह यांची चर्चा झाली. अर्थातच अस्तित्ववाद, प्रायोगिक नाटकं, दलित साहित्य, पु ल, कुसुमाग्रज हे उल्लेखाटळ. मग चर्चा मराठी आणि कोकणी हा वाद काय आहे, महाराष्ट्रातील आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह, चित्पावन कोणाला म्हणतात, अशा प्रश्नांवरून विहरत होती. श्रीखंड, पुरणपोळी असा महाराष्ट्राचा गोडवा त्यांना आठवत होता. 5 मिनिटात ते आम्हाला या म्हणतील अशी अपेक्षा असताना एव्हाना 2-2.5 तास गप्पा झाल्या होत्या. दुपारचे 3 वाजले होते. एकदम झटकन ते उठले. माझं जेवण व्हायचंय, आलोच, तुम्ही बसा. 5 मिनिटात हात पुसत पुन्हा येऊन बसले. गप्पा नाही, चर्चा पुढं चालू. यापुढे झाली ती चर्चा होती. म्हणजे मिनिटागणिक, मुद्द्यागणिक गप्पा अधिक सखोल होऊन चर्चेत कधी रूपांतरित झाल्या हे आम्हालाही कळलं नाही. आसामच्या आंदोलनाचं शांत शिस्तबद्ध रूप, आंदोलनाची योजना, त्यात दिसणारी कल्पकता हे सर्व पाहिल्यावर आमच्या मनात प्रश्न होता की या सर्वांचा मेंदू कोण. श्री बिरेंद्र कुमार भट्टाचार्यजी यांच्या मुलाखतीतून लक्षात आलं की ते आणि अशा अनेक बुद्धिवंतांचं मार्गदर्शन हे या आंदोलनाच्या शीर्षस्थानी आहे. वेळोवेळी ते सल्ला देतात, नवीन कल्पना सुचवतात, विद्यार्थी नेत्यांना मार्गदर्शन करतात. दुसरा प्रश्न मनात होता, विद्यार्थ्यांच्या मागे सर्व समाज कसा काय उभा आहे. यावर त्यांनी अनेक कारणं सांगितली, पण सर्वात विशेष मुद्दा हा की विद्यार्थ्यांनी समाजाचं नेतृत्व करणं हा भारतीय राजकारण समाजकारणातला गेल्या काही वर्षांमधला नवीन प्रवाह आहे. गुजरातमधलं नवनिर्माण आंदोलन, बिहार आंदोलन आणि आसाम आंदोलन यावरून हे दिसतं. या विद्यार्थी नेत्यांना भ्रष्ट राजकारणाचा स्पर्श झाला नाही तर हा नवा प्रवाह शुभंकर ठरेल. नेत्यांनी चुकीच्या मार्गाला लावली नाही तर भारतीय जनता बुद्धिवान आहे, हे त्यांचं अमूल्य वाक्य. यानंतर बराच वेळ आम्ही बोलत होतो. वेळ जाईल तसतशी ही चर्चा रंगतच गेली. पांढऱ्या कागदावर रंग दिल्यासारखी नाही, सूर्योदयानंतर आकाश रंगत जावं तशी जास्त तेजस्वी होत गेली. आसाम आंदोलन, ईशान्य भारत, साहित्य, कला, राजकारण, वेशभूषा, खाणंपिणं या सर्वातून संचार केलेली ही मुलाखत या वाक्यापाशी शिखराला पोचली.
कुठलीही स्वार्थी राजकीय महत्वाकांक्षा नसलेले त्यागी निस्वार्थी तरुण या देशाच्या सर्व समस्यांवरचा उपाय आहे. 14 नोव्हेंबर 1980. सकाळी उठलो तर कुठून तरी ऐ मेरे वतन के लोगो. पाठोपाठ पंडितजींची आठवण अटळ. माय हार्ट गोज विथ द पीपल ऑफ आसाम या वाक्याच्या संदर्भात. आसाममधून परत आल्या आल्या मी हकीकत पाहिला होता. त्यात पंडितजी दिसले होते. जरा नकाशात पहा. चिनी सैन्य 62 साली तेजपूरपर्यंत आलं होतं. ही कल्पनाच सहन होत नाही. 62 साली आलं होतं तर 82 मध्ये येणार नाही हे कोणी सांगितलं? या एका वेगळ्याच रंगामुळे तर ईशान्येतल्या सर्व घडामोडींना एक विलक्षण नाजूकपणा प्राप्त होतो. आंदोलनाचा तिढा अजून पडलेलाच आहे. सरकारनं विद्यार्थ्यांच्या बाकी सर्व मागण्या मान्य करून कार्यवाहीला सुरुवात केली. पण परकी नागरिक शोधण्यासाठी आधार वर्ष 1951 का 71 या मुद्द्यावर बोलणी पुन्हा पुन्हा फिसकटतायत. म्हणजे पुन्हा प्रश्नचिन्ह. याचा अर्थ आसाम प्रश्न ही भारताची एक ठसठसती जखम होऊन राहणार. आधीच अशा चिघळलेल्या जखमा कमी नाहीत. त्यात ही एक आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाच्या जागी झालेली जखम आहे. आज ती ताजी आहे, शुद्ध आहे. त्यात ही एक आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या जागेत जखम आहे. आज ती ताजी आहे, शुद्ध आहे. उद्या या द्वेषाचं, भारतविरोधी भावनेचं सेप्टिक झालं तर प्राणघातक फुटीरता उत्पन्न होणंही काही अगदीच अशक्यप्राय नाही. उलट तसं व्हावं यासाठी टपलेले बरेच जण आहेत. माझ्या डोळ्यासमोर काही चित्र आहेत ती अशी. एक, गुवाहाटीतला युनियन हॉल. भिंतीवर लसीत बरफुकनचं चित्र. कोपऱ्यात मनुष्याएवढ्या आकाराचा लसीतचा उग्र पुतळा, हातात उगारलेली तलवार, अशा आवेशात की समोर येईल त्याचे तुकडे पाडणार. आणि त्या पुतळ्या शेजारी एक नवी घोषणा लिहिलेली, तलवार उचलणार नाही आणि उचलली तर खाली ठेवणार नाही. 2, जेवण उरकून रात्री घरी परतत असताना एका रस्त्याच्या कोपऱ्यावर ज्यानं आम्हाला गाठलं असा एक राजकुमार नावाचा आसामी तरुण सुनसान रस्त्यात ट्यूब खाली उभं राहून इकडे तिकडे बघत म्हणत होता, आम्ही घरात तलवारी जमवायला सुरुवात केली आहे. 3, आसामच्या भोवती दबा धरून बसलेल्या विदेशी शक्ती संधी मिळताच आसामचा लचका तोडायला सज्ज. भारतीय. आसपासचं जग सगळं जनावरांचं आहे का? इकडे पिंजारलेल्या लाल डोळ्यांचा ड्रॅगन त्याच्या शत्रूच्या गळ्यात टाकण्याच्या लाल फासाचा आम्हाला एक भाग बनवू पाहतोय. हे आमच्यातल्या कित्येकांना पटत नाही. तिकडे जवळिकीचं नाटक करत जीव घेणारं पोलादी पडद्यातलं अस्वल, त्यानं तूर्त एक शिकार तर मिळवलीच, याचा उत्तरार्ध काय आहे कोणास ठाऊक. आक्रमकांना सतत आत यायलाच जिचा उपयोग होतो, गेल्या 1000 वर्षात जिथून आजपर्यंत घुसलेले आक्रमक परत गेल्याचा इतिहास नाही, ती खैबर खिंड शेजारीच आहे. शेजारी लागूनच मोकळा असलेला, डावपेचात इतरांना उपयोगी पडणारा लांडगा. 1000 वर्ष तुला मी फाडत आलोय, आता सुद्धा फाडणार, ही त्याची भाषा फारशी जुनी नाही. त्या पलीकडे मावळतीला मानवी मूल्यांपेक्षा आपल्या लष्करी मालासाठी बाजारही शोधणारे कावेबाज कोल्हे. हे सगळे मोकळे, आम्ही मात्र पिंजऱ्यात. आम्ही माणसं आहोत, हा काय आमचा दोष? आमच्याजवळ धारदार नख्या नाहीत, गळे कापता येतील असे केस नाहीत, रक्ताने माखलेले दात नाहीत, किंवा मानवता बिनदिक्कत पायदळी तुडवायला तात्विक पाठबळ देणारा जडवाद नाही. हरकत नाही, जड सामर्थ्यानं उन्मत्त झालेल्यांना वठणीवर आणायचं असतं, आणता येतं, असं सांगणारा ठेवा मात्र आहे. तेच आमचं सामर्थ्य आहे, हे या जनावरांना कधी कळणार नाही. संध्याकाळी काझीरंगाच्या जंगलातून हत्तीवरून फिरताना अंबारीत भेटलेला एक असमिया विचारत होता, तुम्हाला या आंदोलनात फुटीर घटक दिसले का? मुक्कामाच्या आमच्या हॉटेलमध्ये काम करणारं नेपाळी पोरगं रगेलपणे म्हणत होतं, आए हैं हमें निकालने वाले, हम क्या यहाँ से जाने के लिए आए हैं? तर मग जमिनी आणि नागरिकत्वाचे हक्क बळकावून बसलेला परकी घुसखोर तर किती तयारीत असेल? प्रश्न, नुसते प्रश्न. आपण दुसरं काय करणार? हाही एक प्रश्नच. आपण लहान आहोत, आपले हात दुबळे आहेत, आवाका छोटा आहे, शक्ती तोकडी आहे. मग सांग, प्रश्न विचारण्यापलीकडे मी तरी काय करू शकतो?
इंडिया दॅट इज भारत, आर्यावर्त, जम्बूद्वीप किंवा हिंदुस्थान या माझ्या देशा, तू पुन्हा फुटणार आहेस का? तुझे पुन्हा तुकडे होणार आहेत का? दुर्दैवानं याचं उत्तर होय असं असेल तर एक उपकार कर, आधी आमचे तुकडे कर. मागे एक जण असंच म्हणला, त्याला तू सफाईदारपणे फसवलंस, त्याच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या उडवल्यास, तू स्वतःचे तुकडे पाडून त्या कर्माची फळं अजून भोगतोयस. मग ती चूक पुन्हा करण्याचा हट्ट का धरून बसलायस? अजून सावध हो. हजारो वर्ष खोलवर गेलेल्या जखमा बऱ्या करून घेणं हा तुझा सनातन सद्गुण आहे. मग ही 30 वर्षांपूर्वीची जखम भरायला असा कितीसा काळ लागेल? का वेळेवर सावध न होणं हा तुझा सनातन दुर्गुणच पुन्हा उसळून उठणार आहे? आणि मला सांग, प्रश्न विचारण्यापलीकडे मी तरी काय करू शकतो? काही करू शकत असलो तर ते सांग. ईशान्येचे वारे. हे ईशान्य भारताचं प्रवास वर्णन नाही किंवा ईशान्य भारतातल्या समस्यांचं वैचारिक विश्लेषण नाही. ईशान्य भारताचा प्रवास करताना डोक्यात उधळलेले विचार कागदांवर विखुरलेले आहेत. ते जसे डोक्यात भिरभिरत आले तसे केवळ कागदावर उतरवलेत. पार्श्वभूमी ईशान्य भारताचे इतकंच. ईशान्य भारत म्हणजे 7 प्रांत. पूर्वीचा पूर्ण आसाम, आता अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम. उत्तरेला चीन, पूर्वेला ब्रह्मदेश, दक्षिणेला बांगलादेश. त्याच्या भोवती भक्कम नैसर्गिक भिंत म्हणजे पहिले 6 पहाडी प्रांत. त्यांनी आपल्या सर्व बाहूंनी सर्व बाजूंनी आसामला कवटाळलं आहे. पहाडांच्या मिठीमध्ये पसरलं आहे ब्रह्मपुत्रेचं विस्तीर्ण खोरं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 10 वर्षात हा भाग धगधगू लागला. आधी फिजोची नागालँडचा राष्ट्रपुरुष बनण्याची इच्छा, नंतर 62 मध्ये चीनची पूर्व लाल करण्याची महत्वाकांक्षा, पाठोपाठ मणिपूरमध्ये फुटीर चळवळींचा उद्रेक, पावलावर पाऊल टाकून लाल डेंगाचा मिझोरामही भारतावर गोळ्या झाडायला लागला. असं पहाडी वारं घुसत पसरत मेघालयातही घुसलं. 1978-79च्या सुमाराला तिथे दंगलींचा उद्रेक झाला. त्यामध्ये अनेक बंगाली हिंदू त्यांच्या देवदेवतांचा बळी पडला. मग वणवा पेटावा तसं आसामचं आंदोलन भडकलं. तेव्हापासून परकीय घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांच्या आगीत ईशान्य होरपळते आहे. फक्त आपल्याला त्याचं भान नाही इतकंच. मध्ये काही दिवस सकाळच्या चहाला चव आणायला या बातम्यांचं निमित्त पुरलं. आता ती गरज पंजाब भागवतं. त्याआधीचे थोडे दिवस श्रीलंकेनं भागवली. पण मी बहुधा अभागी की या बातम्या मेंदूत सपकन घुसाव्यात, दिवसभर ठणकत राहाव्यात. सगळ्या बातम्यांच्या गदारोळात 8व्या कॉलममध्ये किंवा 3ऱ्या पानावर कुठेतरी कधीतरी कोपऱ्यातच बातमी असते, ऐझोल, मिझोरामची राजधानी, जवळ 3 जवान ठार. नागा बंडखोरांच्या कारवायांना पुन्हा प्रारंभ. प्रीपाक, सुला, PLA या मुक्तीसेनांचा विध्वंसक धुमाकूळ, किंवा नेल्लीचं हत्याकांड, ब्रह्मपुत्रेचा पूर, घुसखोरांचा नवा लोंढा, त्रिपुरामध्ये एका गावात 500ची कत्तल. अशा दिवशी रात्री उशिरा घरी पोचलो की सर्वात वरच्या कप्प्यातल्या कोपऱ्यातली दैनंदिनीची पानं अस्वस्थपणे फडफडत असतात. दुधाचा अर्धा रिकामा पेला टीपॉयवर ठेवून मी ती वही काढून हातात घेतो. ईशान्य भारताचा दौरा. भोवती खोलीत दिव्याचा प्रकाश, स्वस्थ बंगले, शांत रस्ते, झाडं, ट्यूबलाईट्स, कुत्र्याचं विव्हळणं आणि ध्यानस्थ टेकडी. या सर्वातून हळूहळू सौम्य धरणीकंप जाणवावा तसा ईशान्य भारत जाणवायला लागतो. दैनंदिनीतली अक्षरं ईशान्येचं रेखाटन करतात. डोळ्यासमोर आभाळाला भिडणारे पहाड उभे राहतात. त्या पहाडांवरून वळवळत गेलेले, क्षितिजात विलीन झालेले रस्ते. रस्त्याच्या टोकाला शिलाँग. शिलाँग, मेघालयची राजधानी. मेघालय, काय रम्य नाव आहे. नावाला शोभेल असा प्रांतही निसर्गरम्य आहे. प्रांताचा पसारा इनमीन 5 जिल्ह्यांचा, 10-12 लाख वस्ती. त्यात प्रामुख्याने 3 जमाती, खासी, गारो आणि जयंतिया. 3 जमातींचे जिल्हे आणि लोकसंख्येचं प्रमाण 2:1 असं आहे. बहुसंख्य खासी ख्रिश्चन, गारोंमध्ये ख्रिश्चन हिंदू समसमान, तर बहुसंख्य जयंतिया दुसऱ्या कोणत्या धर्मियांनी त्यांच्यावर हक्क सांगितला नाही म्हणून हिंदू.
अर्थातच गारो आणि त्याहून अधिक जयंतिया जमातीचे लोक मागासलेले. मेघालयाच्या सामाजिक जीवनावर खासींचं प्रभुत्व आहे. खासींची बोलीभाषा रोमन लिपीत लिहिली जाते. अशा या प्रांताची राजधानी शोभावं असं शिलाँग स्वच्छ, सुंदर, टुमदार आणि ख्रिश्चन प्रभुत्वाखालचं आहे. काशीत मंदिरं दिसावीत तशी शिलाँगमध्ये चर्चेस दिसतात. ती मंदिरं जितकी अस्वच्छ असतात तितकीच ही चर्चेस स्वच्छ असतात. चर्च बाहेर चकचकीत पितळी क्रॉसवर मानवतेचा प्रेषित, खाली सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अशा अर्थाचं बायबलमधलं एखादं वाक्य. भोवती हिरवळ, फुलझाडं, मिशनची शाळा आणि फुलांसारखी मुलं. कोपऱ्यातल्या एखाद्या बाकावर बिशप किंवा नन हातात पुस्तक घेऊन चिंतनात मग्न किंवा बाललीलांकडे वात्सल्यभावानं पाहण्यात दंग. मुलांशी आपुलकीनं बोलतात सुद्धा. आपल्याकडे कित्येक शिक्षक अशा समजुतीत वावरतात की विद्यार्थ्यांची फार जवळीक साधली तर ते आपला मान ठेवणार नाहीत. त्यांचे गणवेशही पोरं हौसेने घालतील असे चकाकदार स्मार्ट बनवणारे असतात. आपल्याकडे गणवेशाविषयी मार्गदर्शक तत्व म्हणजे क्रमांक 1, विद्यार्थी बावळट दिसला पाहिजे. क्रमांक 2, पुढील आयुष्यास उपयोगी पडेल असा खाकीपणा अंगी मुरला पाहिजे. मिशनच्या या शाळांना मोठी सुसज्ज क्रीडांगणं आणि क्रीडांगणावर खेळाडू सुद्धा असतात. एवढं सगळं असल्यावर मग मधनं अचानक दंगली उसळतात. त्यात बंगाली हिंदूंच्याच घरांना आगी लागतात. उदाहरणार्थ दुर्गापूजा उत्सवात देवीचं अष्टभुजा हे रूप पसंत न पडल्यामुळे कोणीतरी तिला सप्तभुजा केलं. यानंतर उसळलेल्या दंगलीनंतर शिलाँगमधल्या एका मिशनरीला हद्दपार करण्यात आलं. या भागात काम करणाऱ्या मिशनऱ्यांच्या वार्षिक बैठकी होतात कलकत्त्याला. त्यांना मोठे मोठे सदस्य उपस्थित असतात. उदाहरणार्थ अमेरिकेचे राजदूत. खासी हे वास्तविक आनंदी शांतताप्रिय म्हणून ओळखले जातात. पण सध्या खासी विद्यार्थी शिलाँगमध्ये इतके हिंसक झालेत की संध्याकाळी 6 नंतर फिरायची खासी इतरांना भीती वाटते. आम्हालाही सहानुभूतांनी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे 7:30लाच घरट्यात परतावं लागलं. खासींचा मुख्य राग बंगाल्यांवर, कारण मेघालयमध्ये भारतीय म्हणजे बंगाली. अलीकडे मेघालयात लष्करी जीपवर छुपे हल्ले, शस्त्र पळवणं हे प्रकार सुरू झालेत. यंग इंडिया नावाच्या साप्ताहिकाचा संपादक कपिला चॅटर्जी याला खुनाची धमकी देण्यात आली होती. साप्ताहिक बंद पडलं. प्रेस विकून संपादक कलकत्त्याला परत गेला जिवंत. चेरापुंजीच्या रामकृष्ण मिशनच्या मोठ्या शाळेवर अनेक हिंसक हल्ले झाले. पण या सर्वात विशेष लक्षणीय म्हणजे मराठी माणसं आणि सरदारजी यांच्या अंगाला कोणी हात लावला नाही. आम्ही राहत होतो त्या दिल्ली हॉटेलसमोर एक छोटासा गुरुद्वारा होता. तिथे दिवसभर गुरु ग्रंथसाहेबचं पठण चालू असायचं. बंगाली लोकांच्या दुर्गेच्या हातात शस्त्र असतात, इथे सरदारजींच्या हातात. रात्रभरचा प्रवास संपवून सकाळी तारवटलेले डोळे घेऊन दिमापूरला उतरलो. दिमापूर नागालँडमधलं पहिलं आणि शेवटचं रेल्वे स्टेशन. पहिलं दर्शन एका सैनिकाच्या प्रेताचं, कालच्या छुप्या हल्ल्यातला एक बळी. इतर सर्व लोक हे नेहमीचंच दर्शन असल्याप्रमाणे वावरत होते. आम्ही स्तंभित. कोण असेल हा? देशाच्या कोणत्या भागातला? त्याच्या घरी कोण कोण असेल कोणीतरी अमुकन किंवा तमुक सिंग. सैन्याच्या रजिस्टरमधली एक 6 आकडी संख्या आता खोडली जाईल. प्लॅटूनमध्ये त्याच्या जागी दुसरा येईल. कहाणी पुढे चालू. सरकारी कार्यालयावर तिरंगा फडकत राहील. कार्यालयाच्या खोल्यांमधल्या खाकी कागदांवर परवाने देण्याची पद्धत चालू राहील. नागालँड, मणिपूर, मिझोराम या प्रांतात जायचं असेल तर एक खास परवाना काढावा लागतो, इनर लाईन परमिट. 1947 पूर्वी राज्य करणाऱ्या गोऱ्या साहेबाने आमच्यासाठी सोडलेला हा वारसा आम्ही दिमाखानं पुढे चालवतो. परकीय भारतात घुसतात, जमिनी बळकावून नागरिकत्वाचे हक्क संपादन करून खुशाल राहतात, म्हणून ही पद्धत. ब्रह्मदेशच्या सीमेवरून मात्र चीनकडून राजरोसपणे नागा बंडखोरांना मदत पोचते. परवाना आम्हाला काढायला लागतो भारताच्या भूमीवर वावरण्यासाठी. नागालँडच्या या भूमीवर उंच उंच पहाड थेट आभाळाला भिडलेले. सह्याद्रीची आठवण अटळ. दिमापूर कोहिमा हा 60 किलोमीटरचा रस्ताही वरंधा घाटातल्यासारखा बिकट. डोंगरांमधून वळत वळत पायरीनं चढत गेलेला.
डोंगरांच्या रांगांवर अंदाजानेच फेकलेल्या दोरीसारखा रस्ता. आमच्या ट्रकचा ड्रायव्हर बेदरकार, स्टिअरिंग व्हीलवर तो, टपावर आम्ही. दोघंही शिट्टी वाजवत गाणं गात बागडत चाललो होतो. लष्कराच्या गाड्या सतत जाये करत होत्या. आम्ही सैनिकांना हात करत होतो. शेजारून भराभर मार्च पास्ट करत जाणाऱ्या डोंगरांची सलामी स्वीकारत होतो. सूर्य डोंगराआड गेला तशी त्याच डोंगराआडून संध्याकाळ सावकाशपणे उमटत आली. दिवसभर डोंगराच्या सांदी कोपऱ्यात दडून राहिलेले सायंकण बाहेर पडायला लागले. त्यांची पहिली चाहूल लागताच दरीच्या तळाशी वसलेल्या छोट्या गावातला शेतकरी घरी परतत असतो. ते कण आधी ते गाव अंधारात बुडवून टाकतात. मग दरीच्या तळापासून भरून वर येत येत डोंगराच्या शिखरापर्यंत अंधाराचं तळं साचतं. मग ट्रकच्या दिव्यातून प्रकाशाचे 2 लखलखीत सुरे अंधारात घुसतात आणि अंधार चिरत पुढे जायला लागतात. कानाशी थंडी गुणगुणायला लागते. दूरवर कोहिमा लुकलुक करायला लागतं. डोंगराला 1000 डोळे फुटल्यासारखं दृश्य. सकाळी ट्रान्सफर सीन. नवं स्वच्छ कोहिमा शहर डोंगराच्या चढउतारांवर वसलेलं. भोवती हिरव्यागार वनश्रीत घरांची पांढरी शुभ्र छप्र. मोगऱ्याचा ताटवा फुलल्यासारखं वाटतं. रस्त्यावरनं लहान मुलं मुली टॉम डिक हॅरी होऊन शाळांना चाललेली, पूर्ण पाश्चात्य वेशात, इंग्लिश बोलत चाललेली. ही पोरं बाकी दिसत होती स्मार्ट, चॉकलेटच्या जाहिरातीतल्यासारखी. सगळ्यांचे चेहरे गोल, हसरे, बसकी नाकं, बारीकसर डोळे, मंगोल ठेवणीचा चेहरा. अनेकांच्या डोळ्यात एक विलक्षण आक्रमक भाव उमटल्यासारखा वाटायचा. आमचा चेहरा आर्य ठेवणीचा ना. हे मंगोल आर्यवरनं आठवलं. या प्रवासात एक किस्सा ऐकला होता. चीनी क्रांती अजून परिपक्व होण्याच्या मार्गावर असतानाच माओ त्से तुंगनं सुभाषचंद्र बोसांचे भाऊ शरद बाबू यांना म्हणे एक पत्र पाठवलं होतं. तुम्ही मंगोल वंशाला जवळचे असल्याने आम्हाला येऊन मिळा, त्यात तुमचं हित आहे. शिवाय त्या दिल्ली ते कलकत्त्यापेक्षा पेकिंग कलकत्ता अंतर कमी असल्याचं गणित मांडलं होतं. शरद बाबूंनी लिहिलं होतं की तुमचं म्हणणं खरं आहे, पण दिल्ली कलकत्त्याला जोडणारी जी गंगा आहे ती पेकिंग कलकत्त्यामध्ये नाही, पण पेकिंग कोहिमा शस्त्रगंगेनं जोडलेलं आहे. छुप्या बंडखोर कारवायांनी भारतापासून तोडलेलं आहे. हेतू एकच, हा भाग भारतापासून फोडायचा. भारताची नैसर्गिक संरक्षण यंत्रणाच खिळखिळी करायची. या सत्कार्याला आता चीनचीही मदत आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराममधल्या क्रांतिकारी बंडखोरांचं प्रशिक्षण चीनी मार्गदर्शनाखाली तिबेटमध्ये होत असतं. ब्रह्मदेशाच्या उत्तरेच्या डोंगराळ भागात यांचे छुपे तळ आहेत. त्यावर प्रत्यक्ष नियंत्रण चीनचं. नुकतीच चीनमधून प्रशिक्षण पूर्ण करून नवी सेना मणिपूरमध्ये परतली आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी पेपरात होती. चीनमधून राजरोसपणे शस्त्रास्त्र या भागात येतात. गनिमी युद्धाचं माओप्रणित शास्त्र येतं. जनता राजवटीत अटल बिहारी वाजपेयी चीनला भेट द्यायला गेले होते, तेव्हा सदिच्छेचं प्रतीक म्हणून चीननं हा शस्त्रपुरवठा काही काळ स्थगित केला होता आणि व्हिएतनामवर पाशवी हल्ला चढवला होता. आम्हालाच आमच्या देशाविषयी अशी माहिती नसते. कोहिमा 10वीत शिकणारा बलराज याबद्दलच तक्रार नोंदवत होता. बलराजचे वडील मराठी, आई नागा. 5वीत तो पुण्यात शिकायला होता तेव्हाची आमची त्याची ओळख. तो म्हणत होता, इनफॅक्ट इथल्या सर्वसामान्य लोकांना भारतापासून अलग व्हायचं नाहीये. आपण दुर्लक्षलेलो आहोत, आर्थिकदृष्ट्या मागे पडलेलो, असा राग मात्र त्यांच्या मनात असतो. बलराजची जीप आणि जीभ दोन्हींवरची हुकमत वाखाणण्यासारखी होती. कोहिमात डोंगरदऱ्यातून आम्हाला घुमवत बलराज दाखवत होता, लुक अविनाश, ही वॉर सेमेटरी, हे बॅप्टिस्ट मिशन, हे स्कॉटिश, हे प्रोटेस्टंट, जेजुईट. कोहिमातल्या चर्चेसची संख्या सदाशिव पेठेतल्या संस्थांपेक्षा जास्त भरेल. हे कोहिमा. कित्येकांच्या लेखी या नावाचं काही भारतात नसतंच. त्यांचा भारत म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कलकत्त्यापर्यंत. कलकत्त्या पलीकडचा मोठा भारत हे शब्दाच्या एका फटक्यासरशी तोडून टाकतात, दुसऱ्या देशाला अर्पण करतात. आमच्या इतिहासानं आम्हाला अशी तोडून टाकण्याची, एकमेकापासून तोडून घेण्याची सवय लावली आहे. कधी जातीच्या नावाखाली, कधी पाव पडलेल्या विहिरीतलं पाणी प्यायला म्हणजे बाटला असं म्हणून. मराठी, कानडी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय,
ब्राह्मण मराठा, सवर्ण दलित, आर्य द्रविड, त्या फोडाफोडीच्या वृत्तीचाच हा आविष्कार. हे सगळं माहीत होतं, अनुभवलेलं होतं. म्हणून कोहिमातल्या विवेकानंद केंद्रातला वीर मंगल हताशपणे म्हणत होता, बहुत देर हो चुकी है. ही आमची कोहिमातली शेवटची भेट. ज्याचं छत रस्त्याच्या पातळीला येत होतं अशा एका खड्ड्यातल्या दुमजली वाड्याच्या पहिल्या मजल्यावरच्या 3 अंधाऱ्या खोल्या, जवळ हाकेच्या अंतरावर नागालँड हँडीक्राफ्टचं आलिशान एम्पोरियम, दुसऱ्या हाताला एका मिशनचं पॉश सुंदर कॅम्पस, आणि मध्ये रस्त्याने चालताना दिसणार नाही अशा बेतानं लटकवलेली पाटी, विवेकानंद केंद्र कोहिमा. आत एक वीरमंगल उत्तर प्रदेशातला, एक अबुभाकन कर्नाटकातला आणि एक अंबाप्रसाद राजस्थानमधला. सकाळचे योगासनांचे वर्ग नुकतेच संपलेले. बाहेरच्या खोलीत आसनांच्या आकृत्या, भारताचा नकाशा, रामकृष्ण विवेकानंदांचे फोटो, दोरीवर ब्रह्मचार्यांचे कपडे, सर्व फर्निचर म्हणजे एक कपाट, एक टेबल, एक खुर्ची, मोडलेलं बाकडं आणि सतरंजी. कोणतीही पूर्वसूचना न देता जाण्याचा खास मराठी हक्काचा वापर करून गेलो होतो. आणि आम्ही कोण, मराठी का मद्रासी याची काही कल्पना नसून हसतमुखानं स्वागत झालं. मनमोकळ्या गप्पा. तसे आम्ही जरा घाईत होतो. कोहिमा इम्फाळ गाडी पकडायची होती. बीरमंगल बहुत देर हो चुकी म्हणल्याचं पुसटचं ऐकू आलं आणि पाठोपाठ अबुभाकनचं वाक्य काळीज चिरत गेलं. यहां हजारो जाने देनी पडेंगी. अबुभाकन, काळा सावळा, किरकोळ देहयष्टी, कमरेला लुंगी, अंगावर बनियन, पालथी मांडी घालून सारीपाटावर दान टाकावं तशी हातांची हालचाल करत म्हणतो, हजारो जाने देनी पडेंगी और उसके लिए हम तैयार हैं. गाडी इम्फाळकडे धावायला लागली. इम्फाळमध्ये मार्शल लॉ लागू होता. सर्व प्रशासन लष्कराच्या हातात. मणिपूरच्या या राजधानीत मयांग, परकी घुसखोर विरोधी विद्यार्थी आंदोलन कमालीच्या हिंसक मूडमध्ये. गाडी इम्फाळकडे धावायला लागली. इम्फाळमध्ये मार्शल लॉ होता. सर्व प्रशासन लष्कराच्या हातात. मणिपूरच्या या राजधानीत मयांग म्हणजे परकीय घुसखोर विरोधी विद्यार्थी आंदोलन कमालीच्या हिंसक मूडमध्ये. इथली परकी घुसखोराची व्याख्या म्हणजे भारतीय आणि विद्यार्थी म्हणजे शस्त्रधारी छुपे बंडखोर. कोहिमा, इम्फाळ ही नावं आपल्यापर्यंत सुभाषबाबूंनी पोचवली. नुसती याची किंमत आझाद हिंद फौजेने आपल्या प्राणांनी मोजली. हा भाग मनानी भारताबरोबर एकरूप करायचा तर किती श्रम शिंपावे लागतील. बराच वेळ गेला तरी हजारो जाने देनी पडेंगी हे वाक्य डोक्यात घुमत राहिलं. आपण मात्र पान हलेना हाताने पंथातले याची बोचरी जाणीव होत होती. या भागात प्रत्यक्ष आल्यावर जाणवतं की इथून चलो दिल्लीची घोषणा करायला अक्षरशः सुभाषबाबूंचं काळीज हवं. तशी ईशान्येतल्या राज्यांची त्रोटक माहिती आधी होती. शाळेतल्या कोणत्या तरी पाठ्यपुस्तकात कोहिमावर एक धडा होता असं आठवतंय. परंपरागत आदिवासी वेश करून हातात भाला घेऊन उभा राहिलेला बलदंड योद्धा आणि रंगीबेरंगी वैशिष्ट्यपूर्ण जाकीट, शाली ही मनातली या प्रांताची चित्र होती. कधी काळी हा भाला नवे नवे मशीनगन भारताच्या छाताडावर रोखलेली असणार आहे याची जाणीव नव्हती. जर या भागाच्या इतिहासाची थोडी जरी माहिती असती तर ही जाणीव निर्माण झाली असती. मणिपूर हे 19व्या शतकापर्यंत एक छोटं स्वतंत्र राज्य होतं. आसामच्या पहाडी भागातल्या सर्वच राज्यांचा ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्याशी सतत संबंध होता. पहाडी मैदानी लोकांचे परस्परांशी व्यापार विनिमयाचे, रोटीबेटी व्यवहाराचे संबंध होते. त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीतून एक ऐक्य भावना निर्माण झाली होती. मणिपूरमध्ये शिवाची उपासना प्रचलित होती, आजही आहे. मैतेई ही मणिपूरमधली शिवोपासक जमात. संत शंकरदेवांच्या वैष्णव संप्रदायानंही या भागात मूळ धरलं होतं. 1826 मध्ये इंग्रजांनी अहोम सम्राटांकडून आसामचं राज्य काबीज केलं. तसे ईशान्येतल्या घरांचे वासे फिरले. मणिपुरी राजा प्राण पणाला लावून लढला, हारला. मग इंग्रजांनी ब्रह्मपुत्रा खोऱ्याचा पहाडी भागांशी संबंध तोडला. एका खास कायद्यानुसार डोंगरी भागाला बंदिस्त संरक्षण देण्यात आलं आणि या भागात वावरायचं असेल तर परवाना काढण्याची पद्धत अंमलात आणली. परवाने अर्थातच फक्त ख्रिश्चन मिशनऱ्यांना देण्यात आले.
या गोष्टींना 150 वर्ष लोटलीत. आता या विषवृक्षाला चांगलीच भरघोस फळं लटकलीत. नागालँडमधून मणिपूरमध्ये पोचलेलं फुटीरतेचं विष परिणाम दाखवतच होतं. आमच्या एसटी शेजारून सैन्याच्या गाड्या सुसाटत पुढे चालल्या होत्या. समोरून बातम्या उधळत अंगावर येत होत्या. मणिपूर बंदला हिंसक वळण, इंडियन एअरलाइन्सची गाडी पेटवली, इम्फाळमधलं समाजजीवन विस्कळीत, सर्व प्रशासन लष्कराकडे सुपूर्द, गोळीबार, 2 ठार 13 जखमी, लष्करी जीपवर हल्ला, 5 अधिकारी मृत्युमुखी, भारतीय नागरिकांची म्हणजे मयांग लोकांची छळणूक, त्यांचा मणिपूरमधून काढता पाय. डोंगराच्या उतारावरून झपाट्यानं वळण घेत एसटी इम्फाळमध्ये उतरत चालली होती. समोर चहूबाजूंनी पहाडांनी वेढलेलं मणिपूर खोरं एका नजरेत मावत होतं. महाभारतातली एक गोष्ट आहे. वनवासात असणारे पांडव तहानेनं व्याकुळ झाले होते. जवळच एक तळ होतं, पण ते एका यक्षाचं होतं. तळ्यातून पाणी घेणाऱ्याला तो गूढ यक्ष प्रश्न विचारायचा. उत्तर आलं नाही की त्याचा दगड करून टाकायचा. असे 4 पांडव दगड होऊन पडले. शेवटी धर्मराजानं यक्ष प्रश्नांची अचूक उत्तरं दिली. काही अभ्यासकांचं मत आहे की हा प्रसंग मणिपूर खोऱ्यातला. तळ्यात पायऱ्या उतरत वळत चालल्यासारखी एसटी चालली होती. वाटलं की निरुत्तर करणारे प्रश्न विचारणारा यक्ष अजूनही तिथं आहे. यक्ष प्रश्न वासून बसलेत, पण ते सोडवायचं झंझट नको म्हणून आम्ही आधीच स्वतःचा दगड करून घेतलाय. गाडी सपाटीला आली. झाडीमधून वेगानं धावू लागली. आधी डावीकडच्या झाडीतून सरसरत वर उठलेला एक क्रॉस दिसला. मग वस्ती सुरू झाली. आसाममधनं आधी फिरताना पुढचे पत्ते गोळा केले होते. त्यात इम्फाळचा आमच्याकडे एकच पत्ता होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाचा. निर्लज्जपणे तिथेच गेलो. ही माणसं कसल्या परिस्थितीत काम करतात? आपलं घर सोडून दूरवर खंबीरपणे स्वतःला गाडून घेतात. तसं दारिद्र्यच असतं. खाणं पिणं मर्यादित, पाकिटाकडे बघत, हिशोबाची काळजी करत जेवायचं किंवा अक्षरशः दार लावून झोपायचं, तेही जुजबी विश्रांती म्हणून. हाताशी साधनं अपुरी, पैसा कमी आणि दुष्काळात 13वा महिना स्वकीयांच्याच कडव्या विरोधाचा. याउलट ख्रिश्चन मिशनरी, तेही आपला प्रदेश सोडून जीवाची बाजी लावून येतात. विरागी जीवन जगतात. त्यांचाही त्याग असतो, पण त्यांचा समाज त्यांना भरपूर पैसा देतो. अत्याधुनिक यंत्रणा दिमतीला हजर असतात. त्यांच्या समाजाचा, सरकारचा पूर्ण नैतिक, आर्थिक, राजकीय पाठिंबा असतो. शिवाय देशी साहेब त्याच्यापुढे गोंडा घोळतात ते वेगळंच. नुसती कार्यालय पाहिली तरी फरक लक्षात येतो. संघ, विवेकानंद केंद्र यांची कार्यालय घरात, भरवस्तीत, आकारानं छोटी, तर मिशन्स असतात मोठ्या जागेत. तिथे वैभव नांदत असतं. फोन्स, गाड्या, फर्निचर मुबलक. हे त्यांनी एका दिवसात मिळवलेलं नसतं, हे मात्र लक्षात ठेवायला हवं. समाजाचा विश्वासही ते निरलस सेवा आणि धर्माला समर्पण यातून मिळवतात. आणि स्वातंत्र्यानंतर सुमारे 40 वर्षांनंतरही आता कसल्या कसल्या सेना ईशान्येत धुमाकूळ घालतात, त्याविषयी माहिती सांगितली फणीभूषण दासगुप्ता. फणीभूषण दासगुप्ता ईशान्य भारतातले विख्यात वार्ताहर. त्यांच्याशी चर्चा करताना प्राध्यापक मणिहार सिंग उपस्थित होते. ते इतिहास शिकवतात आणि असा दावा करतात की नागा, मैतेई, मिझो हे भारतीय नव्हेतच, त्यांचं राष्ट्रीयत्व वेगळंच आहे. कारण यापूर्वी कधीही भारताशी त्यांचं कसलंही नातं नव्हतं. असं का? मग महाभारतातल्या चित्रांगदा उलुपी कोण? अर्जुनाच्या तीर्थयात्रांची माहिती आम्ही त्यांना सांगितली. इंग्रजांशी लढणारा, 1857च्या समरात उद्ध्वस्त होणारा मणिपुरी राजा, मैतेईंची शिव आणि दुर्गा पूजा, संत शंकरदेवांचा वैष्णव संप्रदाय, मैतेई भाषेचं, लिपीचं बंगाली भाषेशी साम्य, हे सांस्कृतिक नातं भारताशी नाही तर काय चीनशी आहे? असं म्हणल्यावर ते उखडले. चार्ल्स ब्रॉन्सनसारखा गोल चेहरा, बारीक डोळे आणि दणकट शरीर, यातून राग व्यक्त व्हायला लागला. मग विषय बदलावा आणि पुढे चालू राहावा म्हणून फणीबाबूंनी काही दिवसांपूर्वी झालेल्या एशियाटिक मैतेई कॉन्फरन्सची माहिती दिली. कॉन्फरन्सच्या मागण्या आहेत की हिंदू कोड बिलमधून मैतेईंना वगळावं,
आणि धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा आणि सवलती द्याव्या. मणिपुरी नावामागे जे सिंग किंवा देवी असतं ते काढून टाकावं. मणिपुरी लिपी वेगळी घडवण्यात यावी आणि मणिपुरी भाषेला घटनेच्या 8व्या शेड्यूलमध्ये राष्ट्रभाषेचं स्थान द्यावं. ही तर नुसती झलक आहे. खरी बात अजून पुढंच आहे. फुटीरतावादी मैतेई चळवळ हे तर दाखवायचे दात. खायचे दात वेगवेगळ्या मुक्तीसेनांच्या रूपानं वावरतात. एकीचं नाव प्रिपाक. प्रिपाक म्हणजे पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलै पाक. दुसरी PLA म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मी. तिसरी अलीकडेच स्थापन झालेली सुला म्हणजे 7 युनायटेड लिबरेशन आर्मी. ईशान्य भारतातली 7 राज्य मुक्त करणं हे तिचं उद्दिष्ट. याशिवाय प्रत्येक आर्मीत व्यक्तीच्या प्रमुखत्वाखाली विविध गट वावरतातच. पण गट आणि नावं कितीही असली तरी सर्वांच्या क्रांतीचे रस्ते ब्रह्मदेश ल्हासाद्वारा पेकिंगकडे जातात आणि साम्यवादाचे धडे चीनी बंदुकीच्या नळीतून येतात. त्याला आधार कोणाचा आहे? एक मिशनरी स्कॉट, त्याचं नाव मायकेल स्कॉट. फिजोला छुप्या मार्गानं लंडनमध्ये नेऊन ब्रिटिश नागरिकत्व देणारा हा देवदूत. नागालँड हे भारतापासून तुटून वेगळं राष्ट्र व्हावं या कल्पनेचा जनक आणि नंतरच्या हिंसक आंदोलनाचा मेंदू. नागालँडचा प्रश्न युनोमध्ये मांडला जावा अशी धडपड त्यांनी केली. परिणामी निदान त्यानंतर का होईना भारत सरकारने त्याला हाकलून दिलं. पण तिथून सुरू झालेली फुटीर चळवळ नागालँडमधून मणिपूर, मिझोरामच्या डोंगरातून घुसत आज मेघालयातही सरपटत शिरली आहे. आसामच्या भोवती असा वणवा आहे. परकी घुसखोरांच्या प्रश्नावरून आसाम पेटलेला आहेच. आपल्या न्याय्य मागण्यांना दाद मिळाली नाही तर आसाम अतिरेकाच्या मार्गाला जाणं अशक्य नाही. तसं व्हावं म्हणून भोवतीचे टपलेले आहेतच. पुढे काय? पुन्हा सगळा प्रवास प्रश्नचिन्हांपाशीच संपू पाहतोय. प्रश्नचिन्हांच्या आत अनेक समस्यांचा विलक्षण गुंता आहे. इम्फाळमध्ये बंदचं भयनाट्य, लोकांच्या मनातली भीती, असं सगळं अनुभवल्यानंतर विमान उडताना डोक्यात असा गुंता होता. विमानानं चाक पोटात घेऊन आकाशात झेप घेतली तसं इम्फाळ दूर दूर जायला लागलं. दरीत फेकलेली वस्तू तरंगत, हेलकावे खात खोल खोल जावी आणि अखेर दिसेनाशी व्हावी तसं इम्फाळ झालं. तेव्हा पूर्वी कधीतरी टाइम्समध्ये पाहिलेल्या एका फोटोची आठवण झाली होती. फोटोचं शीर्षक नेफा म्हणजे आत्ताचा अरुणाचल प्रदेश. एक भारतीय आणि एक चीनी सैनिक संगिनीला संगीन भिडवून पहारा करतात. मध्ये तारांचं कुंपण आहे. तेव्हा असं वाटलं की यातली ज्याची गोळी आधी चालणार तो जिंकणार. न्याय अन्यायाचा निवाडा करायचं काम इतिहासाकडे जाणार किंवा बहुधा इतिहास सुद्धा ज्याची गोळी आधी चालली तोच न्याय्य होता हे सिद्ध करायला पुरावे पणाला लावणार. आमचा इतिहास काय असणार? गोळ्या तर आत्ताही चालतायत. गेली 1000 वर्ष आक्रमक घुसायला रस्ता खैबर खिंडीतून होता. आता एक नवा हिमालयातून तयार होतोय. तो हिमालय आसाम आठवत मी इथे स्वस्थ उभा आहे. दैनंदिनी टिपॉयवर विस्कटलेली, दुधाचा पेला अर्धा रिकामा. बराच उशीर झालाय. रात्र अधिकच दाट शांत झालीय. हवेत जास्त गारवा आलाय. ऋतुचक्र सांगताहे की पहाट आता जवळ आहे. माझा अर्धा भरलेला पेला सुद्धा तसाच आहे. भारत 2010. इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनी आसू आणि AAGSP ऑल आसाम गणसंग्राम परिषद या आंदोलक संघटनांशी आसाम करार केला 1985. त्याच वर्षी असमिया आंदोलनाचं रूपांतर राजकीय पक्षात झालं, आसाम गण परिषद. 1985 अखेरीस झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत AGPचा विजय झाला. प्रफुल्ल महंत झाले मुख्यमंत्री, ब्रिगू फुकन गृहमंत्री. आंदोलन चालू असताना जे रोग लागले नाहीत ते राजकीय पक्ष बनल्यावर, सत्ता हातात आल्यावर लागले. भ्रष्टाचार, फाटाफूट, आपसातली भांडणं, आरोप प्रत्यारोप, अकार्यक्षमता. आता AGP हा आसाममधला आणि भारतातला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. आलटून पालटून सत्तेत किंवा विरोधात असतो. 1985च्या विधानसभा विजयानंतर कधी आसाममध्ये सरकार बनवू शकलेला नाही. केंद्रातल्या वेगवेगळ्या आघाड्यात सामील होऊन
कधी कधी एजीपीचं कुणीतरी मंत्रिमंडळात असतं, जसं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात. पण बांगलादेशमधून येणाऱ्या परकी घुसखोरांचा प्रश्न जिथल्या तिथेच आहे. नवे नवे वाढलाच आहे. देशभर पसरलाय. मुंबई दिल्ली सकट बांगलादेशचे बेकायदेशीर घुसखोर 1 कोटीहून जास्त असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांनी अधिकृतरित्या सांगितलंय. दहशतवाद आसाममध्येही फोफवतोय, देशभरही. प्रॉब्लेम ऑफ आसाम इज प्रॉब्लेम ऑफ इंडिया. कोणत्याही प्रांताची समस्या ही भारताची समस्या आहे. पंजाबची समस्या ही भारताचीच समस्या होती. गुजरातमधलं राखीव जागांविरोधी आंदोलन ही भारताची समस्या होती. प्रादेशिक समस्यांना असलेल्या राष्ट्रीय संदर्भाचं भान ठेवलं तर प्रादेशिकतावादाचा फ्रँकेनस्टाईन पैदा होणार नाही. आसाममध्ये मध्यवर्ती समस्या काय होती? क्रायसिस ऑफ आयडेंटिटी, अस्मितेचा प्रश्न होता तो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय म्हणून आमची अस्मिता कोणती, राष्ट्रीय जीवनाचं गमक कोणतं, हा क्रायसिस ऑफ आयडेंटिटी शिल्लक आहेच. या अर्थानं आसामची समस्या ही भारताची समस्या आहे हे खरं. आता आसामच्या यशाचं रूपांतर भारताच्या यशात होणं बाकी आहे. म्हणजे क्रायसिस ऑफ आयडेंटिटी सुटणं आणि राष्ट्रीय अस्मितेचा रसरशीत आविष्कार घडणं. इतिहासाच्या पानावर उद्या याविषयीची अक्षरं उमटायची आहेत.